श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 780 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे सात्विक सुख। हे असो दीपाची ये छिद्दी, अवघड धूम अधी, नातरी तो औषधी जिभेचा ठाव। दिवा लावण्याचं कार्य सफल करण्याकरता आता सगळ्या सोयी निघाल्यात। आता लाईट आहे, काड्याच्या पेट्या आहेत। पूर्व काळामध्ये लाईटही नव्हते आणि काड्याचे पेटे नव्हते। मग चुलीमध्ये उदाहरण दिले ज्ञानोबारायाने, राखेमध्ये गौरी पुरून ठेवायची आणि ती मग दिवा लावायच्या वेळेला ती पेटवायची आणि मग दिवा लावायचं। अशी मी सुद्धा ही पद्धत केलेली लहानपणी। अर्थात मग ती पुरून ठेवलेली जी गोवरी असते त्या गोवरीचा फुंकाला फुंकून 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 मग ते धूर निघतो त्याचा आणि मग ते धूर नाकाडोळ्यात जातो आणि मग ते प्रज्वलित होते। म्हणजे याचा अर्थ असा की अगोदर त्रास सहन करावा लागतो। अगोदर तो धुराचा त्रास सहन करायचा आणि मग दिवा लावायचा, असं दृष्टांत दिलं माऊलीने। हे असो दीपाची सिद्धी, अवघड धूम आधी। 700 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्यावेळी काहीच नव्हतं काय, तर त्यावेळची ही पद्धत आहे, त्यावेळचा हा दृष्टांत आहे की जसं ते दिवा लावायचं म्हणजे त्याचं धूर सहन करायचा, ते फुंकायचं आणि मग अशा प्रकारे तो दिवा लावला जायचा। म्हणजे अवघडच आहे ते। ना तरी तो औषधी जिभेचा ठाव। किंवा दुसरा दृष्टांत की आरोग्य प्राप्त होण्याकरता औषध घ्यावं लागतं आणि ते औषध प्रथमतः जिभेच्या खाली उतरल्यावर कसं का असं ते, पण जिभेच्या ठिकाणी कडू आहे, तुरट आहे, खारट आहे असं ते औषध असतं। त्याचा तो कडूपणा सहन करायचा। आत ढकलल्यानंतर कसलंही असू द्या, पण तोपर्यंत ते सहन करावंच लागतं। तया परी पांडवा, तसं हे जे 2 दृष्टांत दिलेले आहेत त्याप्रमाणे तया परी पांडवा, जया सुखाचा रिगावा, विषमतेथ मिळावा यमदमांचा। त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाने आत्मसुख प्राप्त होतं, ज्ञानाने होतं। सहजासहजी आत्मसुख प्राप्त होत नाही, त्याच्याकरता ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं। आता ज्ञान काय स्वप्नात होतं का आपल्याला? मग ज्ञानाकरता खूप अट्टहास आहे, खूप अभ्यास आहे, प्रयत्न आहेत, वेळ काढावा लागतो, वेळ द्यावा लागतो। शिवाय त्याची पहिली गोष्ट म्हणजे त्याची आवड लागते। पहिली गोष्ट आवड आहे, दुसरी गोष्ट वेळ देणं आहे, तिसरी गोष्ट खूप अभ्यास प्रयत्न करणं आहे। तेव्हा कुठं ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतरच आत्मसुख प्राप्त। म्हणजे आत्मसुख प्राप्त करून घेण्याकरता खूप प्रयत्न आहेत। इंद्रियावर कंट्रोल करावं लागतं, मनावर कंट्रोल करावं लागतं, त्याची आवड निर्माण व्हावी लागते, पुन्हा त्याचे प्रयत्न करावे लागतात, अभ्यास करावा लागतो।
हल्ली तर हे सगळं आता कमी होत चाललंय. तर विज्ञानाचा काळ आहे आणि शिवाय आता कोणता काळ आहे? मोबाईलचा काळ आहे. त्यामुळे हे आता कमी होत चाललं. लोक शहाणे झाले, ज्ञानी झाले, अभ्यास न करता त्यांना सगळं कळायला लागलं. त्यामुळे काही प्रयत्न करायची गरज राहिली नाही. मुक्त होतील की नाही मला माहीत नाही, ज्ञान होतं की नाही तेही मला माहीत नाही. पण अशा प्रकारे आत्मसुख प्राप्त करून घेण्याकरता इतकी साधी सरळ गोष्ट आहे का? नाही. त्याच्याकरता खूप पहिली गोष्ट आहे पुण्य, दुसरी गोष्ट आहे आवड, तिसरी गोष्ट आहे अभ्यास, प्रयत्न, आणि मग अशा प्रकारे ते आत्मसुख प्राप्त. माऊली म्हणतात तयापरी पांडवा, या वरच्या दृष्टांताप्रमाणे, जया सुखाचा रिघावा, विषमतेथ मेळावा यमदमांचा. मग आता त्या ठिकाणी पुन्हा बाकीच्या पेक्षा मन फार अवघड आहे. मन सगळीकडे जातं, सगळीकडे लागतं, पण परमार्थाकडे मन लागत नाही. मनाचा स्वभाव आहे, मनाला परमार्थ आवडत नाही. जेवढं बाकीचं सगळं आवडतं मनाला, त्या मनाला परमार्थ आवडत नाही. म्हणून समर्थाने मनाला उपदेश केलेला आहे खूप. पण त्या मनावर कंट्रोल ठेवावं लागतं. मनाच्या ताब्यात आपण जायचं नाही, मनाला आपल्या ताब्यात ठेवावं लागतं. इतकी सोपी गोष्ट आहे का? ते फार अवघड आहे. मन नको सारखं नियमाने प्रवचनाला जायचं नकोच म्हणतो. मन काय जायचं, जाऊन आता कंटाळा आला, आता आळसच आला, आता काही कामच आहे, आता काही अमुकच झालं, असं ते मन गाराने सांगत राहत. मनाला परमार्थ आवडत नाही, ही पहिली गोष्ट. आवडत नाही. त्या मनाला बळजबरीनं इकडं खेचावं लागतं, बळजबरीनं. तुम्ही असो, मी असो, मी सुद्धा येतो मंदिरात, म्हणजे खूप बळजबरीने येतो. आता मी सुद्धा काही खुशीने येत नाही आता मंदिरात, बळजबरीने येतो. मनाला नाही का खेचावं लागतं, इकडं प्रयत्न करावेच लागतात. काय चला बा, आपण इतका याचा विचार आपण घरी करू शकत नाही. इथं आल्यानंतर जेवढा विचार मी करू शकतो, तेवढं चिंतन करू शकतो, तेवढं चिंतन तेवढा विचार घरी होत नाही. म्हणून बळजबरीने यायचं, नाही तर शरीर साथ देत नाही. काय यायला जमत नाही. साधनाची गरज आहे. काय आणि साधन माझ्याकडे नाही. मी काय साधन माझ्याकडे नाही आहे. मला गाडी जमली नाही, सायकल जमली नाही. तेव्हा सायकल घ्यायची ताकद नव्हती, चालवता येत नाही काही. आता परावलंबी जीवन झाले. त्यामुळे आता मलाही खूप कंटाळा येतो. पण चला बा, इथं आल्यानंतर एक चिंतन होतं. म्हणून ह्याच्या मागं लाग, त्याच्या मागं लाग, त्याच्या मागं लाग, त्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. लोक काय म्हणजे खुशने येतात का माझ्याकडे? नाही, बळजबरीने येतात बिचारे. चला बळजबरीकडनं येतात ते. त्यांना विनंती केली की ते येतात. म्हणजे सोपी गोष्ट आहे काही? एक तर पहिली गोष्ट मन तयार होत नाही. पहिली गोष्ट मन तयार होत नाही. मन तयार झालं तर इंद्रिय साथ देत नाहीत, शरीर साथ देत नाही. काय त्या सगळ्या गोष्टी संसारात जेवढा सोपा जातो संसार, तेवढा परमार्थ सोपा जात नाही. लक्षात ठेवा, नाही का? संसार हा असं परमार्थ हा खूप अवघड जातो करायला. म्हणून सांगितलं त्यांनी, पहिली गोष्ट जर काही असेल तर मनाला आपल्याशी एक करून घेणं, मनाचं सहाय्य घेणं. काय मनाला राजी करत राहणं. मन लवकर राजी होत हो नाही आहे. लक्षात ठेवा, मन कुणीकडे भटकायचं म्हणतं, इकडे यायचं म्हणत नाही. कुणीकडे भटकायचं, काही करायचं म्हणतं मन. पण इकडे यायचं म्हणजे त्यांना कापायला चालू आहे त्या मनाला. इकडे यायचंच नको म्हणतं. तुमचं काय असेल मला माहीत नाही, माझं सांगतो ना. तेव्हा मग त्याच्यात मन झालं. मन झालं की इंद्रियांचा निग्रह.
इंद्रियाने साथ दिली पाहिजे. इंद्रियावर कंट्रोल करावं लागतं. डोळे म्हणतात टी व्हीच पाहायचा, कान म्हणतात गाणीच ऐकायची, काय तोंड म्हणतं सिनेमाची गाणीच म्हणायची. इंद्रिय साथ दिली पाहिजे. इंद्रियाने ते इंद्रिय साथ देत नाही येत, लक्षात ठेवा. काय त्यात पुन्हा उपरती व्हावी लागते, निग्रह. त्याच्याकरता निग्रह लागतो. निग्रह तर अवघडच आहे. फार त्याग करणं हे फार अवघड आहे. संसाराच्या गोष्टीचा त्याग. इथं काय फळ आहे? काही इथं काहीच फळ नाही ना. हा, इथं काही फळ असतं. साखरे नाव का पडलं? साखरे का नाव पडलं? त्यांचं जोशी नाव आहे आडनाव, त्यांचं साखरे आडनाव नाही आहे. मग साखरे का पडलं? नाना महाराजांच्या काळामध्ये हौस तर फार प्रवचन करायची. नाना महाराज त्यांच्या काळामध्ये जोग महाराजांचा प्रसंग येतो. ती एका काळात होती. तर ते लोक यायचेच नाही. मग त्यांनी काय करायचं? प्रत्येकाला वाटीभर साखर द्यायची. मग त्या साखरेचा लोक यायचे म्हणून त्यांचं नाव पडलं साखरे. साखरे आडनाव का पडलं? त्याचं आडनाव साखरे नाही आहे. काय जोशीला कुलकर्णी त्यांचं आडनाव आहे. पण ते साखर वाटावी लागायची म्हणजे लोक त्या लोभाने यायचे आणि मग यांना सांगण्याचा आनंद मिळायचा. काय म्हणजे असा तो प्रकार आहे. मी तेही करील पण आता इंद्रिय साथ देत नाही. काय कर अवघड विषय. मला इथं चालायला जमतच नाही. खाली उतरायचं म्हणजे तिथं बसावं लागतं पुन्हा. तेव्हा म्हणून इंद्रियांचा निग्रह. दुसरी गोष्ट त्याग. त्याग करणं अवघड आहे. उपरती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सहिष्णुता. सहिष्णुतेला फार मोठं महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि चित्ताची एकाग्रता. यानंतर गुरु आणि देवाच्या ठिकाणी असणारी परमश्रद्धा, विश्वास. या सगळ्या गोष्टी जिथं असतील तिथं परमार्थ सोपा जातो. या सगळ्या गोष्टी जर अनुकूल असतील, मन, इंद्रिय, काय सहिष्णुता, चित्ताची एकाग्रता, शरीर, या सगळ्यांचे जर सहाय्य असेल तरच परमार्थ होऊ शकतो. आणि शिवाय विश्वास पाहिजे. भावे विन देव न कळे संदेह. भाव पाहिजे. ते भाव गेला. विश्वास तर पानिपतच्या लढाईतच गेला, तो राहिलाच नाही. आता विश्वास भाव हा प्रकार राहिला ओ नाहीये, लक्षात ठेवा. आणि म्हणून या सर्व विषयांचा ज्यावेळी मेळावा होतो त्यावेळी मग ज्ञान होतं. या सर्व साधनाने आणि ज्ञानाच्या द्वारा मग आत्मसुख प्राप्त. इतकं ते सहज सोपं नाही. गेल्या बाजारात की आणली 20 रुपयाची जुडी, तसा इतका सोपा हा परमार्थ नाही, असं भगवान अर्जुनाला सांगतात. देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढितची. देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी. एक तर पहिली गोष्ट परमार्थ कळावा. परमार्थ कळाला की माणूस सोडतच नाही. वाटेल ते प्रयत्न करील, पण ते सोडणार नाही. लक्षात. हे आमचे टेलर इथं बसलेले, त्यांनी सांगितलं मला पोथी बंद म्हटलं की मला करमतच नाही. ते सगळं काम बाजूला ठेवतो मी. माझे त्याच्यावरच जीवन आहे, पण ते सगळं बाजूला ठेवतो आणि पहिल्या मंदिरात मी येतो वेळेला. त्याला प्रेम, आवड, भाव लागतो. पूर्वजन्माची पुण्याही लागते. एक तर पहिली गोष्ट परमार्थच कळत नाही, भावानच राहिले लोकांची. काही भाव राहिला नाही आता. आणि त्यामुळे देत सर्व स्नेहा मिठी, स्नेह, भाव, प्रेम, त्याला फार परमार्थामध्ये या गोष्टी फार गरजेच्या आहेत, लक्षात ठेवा. अंगी ऐसे वैराग्य उठी. पुन्हा त्याग बुद्धी पाहिजे.
जाऊ द्यावं, एक तासभर ताम नसलं काम, पण आपल्याला परमार्थ ऐकायला मिळेल काय, ही बुद्धी पाहिजे. जाऊ द्या, कामाचं तर रोजच चाललेलं आहे, कामाला काही फार महत्त्व नाही आहे. परमार्थाला कामामध्ये काम काही म्हणा राम राम असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये परमार्थाला फार किंमत आहे. कामाचा त्याग करणं याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय अंगी ऐसे वैराग्य उठी. त्याग बुद्धी झाली पाहिजे. घर सोडणं ते सोपं आहे का? नाही. बळजबरी जर आलं इथं जर मन राहतं घरी आणि आपण इथं मन राहतं, त्याचा काही उपयोग होत नाही. लक्षात ठेवा. कुलूप ओढलं का नाही, कुलूप ओढलं का नाही, कुलूप ओढलं का नाही, असं होतं. सगळी वृत्ती तिथं राहते त्या ठिकाणी. तेव्हा अंगी असे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढीतची. आणि मग वैराग्य निर्माण झालं पाहिजे. त्याग बुद्धी पाहिजे. त्यागाशिवाय त्यागात शांतीरनंतरम, त्यागाशिवाय परमार्थ होत नाही. त्याग करावाच लागतो. कारण तुम्ही जर त्याग केला नाही तर आयुष्यभर परमार्थ होणार नाही. त्याग करावा लागतो. पहिली गोष्ट अंगी असे वैराग्य उठी. अंगाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी वैराग्य पाहिजे, त्याग बुद्धी पाहिजे. काय स्वर्ग संसारा काठी काढीतची. आणि मग जे कुंपण आहे संसाराच्या ठिकाणी, मोहाचं आहे, लोभाचं आहे, कामाचं आहे, क्रोधाचं आहे, ते कुंपण बाजूला केलं पाहिजे. हे कुंपण, विकाराचं कुंपण जर बाजूला केलं नाही तर ते परमार्थाला, कुंपण काय करतं, आडवं असतं. ते कुंपण आडवं येतं परमार्थाला. हे सगळं कुंपण आहे. लक्षात ठेवा. मन, इंद्रिय, अंतःकरण वगैरे हे सगळ्या गोष्टी काय आहेत, लोभ आहे, मोह आहे, हे सगळे कुंपण आहे. ते कुंपण बाजूला केलं पाहिजे. ते कुंपण जर बाजूला केलं नाही तर नाही का, कठाडा बांधला जातो, त्याला दरवाजा केला जातो. तो दरवाजा उघडला नाही तर आता येता येणार नाही. तो दरवाजा उघडला पाहिजे. म्हणजे ते कुंपण बाजूला केलं पाहिजे. ते कुंपण बाजूला नाही केलं तर आता येता येणार, मग परमार्थामध्ये प्रवेश होणार हो नाही. लक्षात ठेवा. मग कुठं आत्मसुख प्राप्त. आत्मसुख जे विषय चाललाय आत्मसुखाचा या 37व्या श्लोकामध्ये, ते आत्मसुखीत सहजासहजी. एक तर पहिली गोष्ट आत्मसुख मिळतच नाही. ही पहिली गोष्ट आहे. काय मिळतच नाही. की तुम्ही कीर्तन करा, प्रवचन करा, व्याख्यान द्या, काय काय करेल, लोक लौकिक तुम्हाला प्राप्त होईल, लोक मानतील तुम्हाला फार, पण आत्मसुख प्राप्त होणार नाही. इतकं ते सोपं नाही. लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पण आत्मसुख इतकं सोपं नाही आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे सर्व संसारा काठी काढीतची. तेव्हा या सगळ्या काठ्या बाजूला केल्यानंतरच आत्मसुख प्राप्त होतं. इतकं सहज सोपं नाही. बरं, मानवाला त्याच्याबद्दल काही दुःख वाटतं का? आपलं एवढं आयुष्य झालं बा, आता ह्या गोष्टी कधी करायच्या असतात? लहानपणीच करायच्या असतात. भगवान रामचंद्र गुरुजीकडे गेले होते, ते पोरं झाल्यावर गेले का? नाही, बालवयामध्ये गेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपन गुरुकडे गेले होते, ते 16,108 बायका गेलं नाही. लहान वयामध्येच जर आपण परमार्थ केला नाही तर या इंद्रियाला संसाराचे वळण लागतं आणि ते वळण लवकर सुटत नाही. विवेक श्रवणे खरपुसे, जेथ व्रताचरणे कर्कसे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. विवेक श्रवणे खरपुसे. आता विचार करण्यासारी गोष्ट आहे. परमार्थ हा तसा जर विचार केला, फलाच्या दृष्टीचा वृक्ष आहे. वृक्ष आहे परमार्थ. काय मिळतं इथे येऊन आपल्याला? काय मिळतं का?
हा काही मिळत असलं तर माणसं कुठं मग त्या पटेल मेडिकलमध्ये जातील. मेडिकल झालं मला पटेल मंगल कार्यालय इतक्या लांब आहे ते, तिकडे जातील. काही मिळत असेल तर. इथं काय मिळतं? इथं काही मिळत उघडी कामं फिरायला घालायचं काम आहे. यायचं, एक तर वेळ जातो आपला, कामही राहतं, सगळंच राहतं, आणि इथं येऊन बसायचं. आपलं काय मिळतं इथं? काय? म्हणून म्हटलं त्याने एक तर पहिली गोष्ट वृक्ष आहे. परमार्थ कसा आहे? वृक्ष. फळ मिळत नाही का ते जाऊ द्या, पुढचं कोणी बघितलंय. आणि ते केव्हा मिळायचं तेव्हा मिळेल, आणि काय मिळायचं तेव्हा मिळेल. आता काही वर्तमान काळात काही फळ आहे का त्याचं? काहीच फळ नाही ना. मग हे सर्व सोडायचं आणि तुमच्या मागं पळायचं म्हणजे काय त्यात फायदा आहे? काही फायदा नाही. म्हणून म्हटलं तर परमार्थ हा अत्यंत व्यवहारात तरी कुठं फल आहे म्हणा जोड्याशिवाय काय? व्यवहारासारखं परमार्थामध्ये लगेच फल प्राप्त हो नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं की विवेक श्रवणे खरपुसे. विवेक असला पाहिजे. विवेक म्हणजे आत्मा अनात्म विवेक. व कुठलाही विचार नको आहे. आत्मा अनात्म, आत्मा काय आहे अनात्मा काय आहे हा विचार पाहिजे आपल्या ठिकाणी. दुसरी गोष्ट आहे श्रवण. या गोष्टी केव्हा कळतात? नववीत भक्तीमध्ये कोणती भक्ती पहिली आहे? श्रवणम. श्रवण ऐकलं तर कळेल ना. काय तुम्ही जरी शास्त्र शिकला तरी ऐकावंच लागतं. ते गुरुजीकडे जाऊन पहिलं ते ऐकावं लागतं. ऐकल्यानंतर त्याचा अभ्यास करावा लागतो, मनन, नंतर निधिध्यासन, मग त्याचं फल आहे. म्हणून श्रवण करणं मोठं महत्वाचं आहे. काय? म्हणून विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रताचरणे कर्कशी. मग आत्मा विचार करणं. आत्मा अनात्मा हे फार अवघड गोष्ट आहे. आत्मा सोडून बाकी सगळं मिथ्या आहे हे आम्हाला पटत नाही. या गोष्टी आम्ही चालविती व्यवहार सत्य म्हणून आम्हाला आत्मा सोडून बाकी सगळं खोटं आहे, खोटंच आहे, पण आम्हाला ते पटत. कसला आत्म्याचा विचार करतो, कसा अनात्म्याचा विचार करतो? आत्मा अनात्म्याचा विचार करू शकत नाही. पण इथं झालं पहिला विवेक श्रवणे खरपुसे. पहिला विवेक पाहिजे, विचार पाहिजे. विचार जर कळला हा तर मनुष्य इकडे खेचला जातो. हे कळतच नाही माणसाला. आत्मा अनात्म विचार हा बहुअंशाने माणसाच्या ठिकाणी नसतो. म्हणून माणसं इकडे वळल्या जात. त्या संसाराला सत्य समजून ते बिचारे करत राहतात आणि शेवटी करून सुद्धा जसेच आले हे तुम्हाला माहिती आहे, काय सांगायची गरज नाही. विवेक श्रवणे माहिती आहे, फक्त कळलेलं नाही. कळलं की माणसं नक्कीच परमार्थाकडे खेचल्या जातात. म्हणून कळत नाही. जेत व्रताचरणे कर्कशे. वेदांत श्रवण केल्याशिवाय पहिली गोष्ट आत्मा अनात्म विचार कळत नाही. विवेक नसतो. त्याला वेदांत शास्त्राचं श्रवण करावं लागतं. म्हणजे विवेक जागृत होतो, आपल्याला कळतं. आणि कर्कशे, कर्कश म्हणजे अवघड. काय? व्रताचरणे कर्कशे. व्रत करणं सोपं आहे का? व्रत करणे फार अवघड आहे, लक्षात ठेवा. व्रत काय उगीच आपली गाढवाणी चरण एकादशी करा त्याला काय व्रत म्हणतात? नाही, व्रत हे फार अवघड आहे, लक्षात ठेवा. काय? व्रत का करायचं? की आपली वृत्ती जी संसारात पांगलेली आहे ती वृत्ती भगवंताच्या ठिकाणी लागली पाहिजे. त्याच्याकरता व्रत करायचं. म्हणजे आहार जो आहे तो एक शुद्ध घ्यायचा आणि कमी प्रमाणामध्ये, म्हणजे त्याला उपवास असं म्हणतात. आपली वृत्ती भगवंताकडे राहणं. मग ते तर अवघड आहे. व्रताचरणे कर्कशे. व्रत करणे सोपी गोष्ट आहे काय? कृच्छ्रू चांद्रायण व्रत हे सगळ्यात अवघड आहे. हे तुम्हाला नेहमी सांगत असतो की पौर्णिमेपासून तो अमावस्येपर्यंत एक घास वाढवत जायचं.
प्रतिपदेला पहिला घास, द्वितीयेला 2च, तृतीयेला 3च, अमावस्येपर्यंत 15 घास. अमावस्या संपली की एक एक घास कमी पौर्णिमा झाली की एक एक घास कमी करत द्यायचं. अमावस्येला एकच. म्हणून कृच्छ्रू चांद्रायण व्रत हे फार कर्कश अवघड आहे. एकादशी आहे, सोमवार आहे, काय सोपं आहे काय? दुपारी भरपूर जेवायचं, संध्याकाळी काहीतरी, सकाळी काहीतरी खायचं, संध्याकाळी खिचडी खायची. व्रत आहे हो की मनाचं समाधान आहे ना. हे कर्कश आहे, अवघड आहे फार. एकादशी सोमवार इतकं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. हे फार अवघड आहे. आम्ही करतो आपल्या मनाचं समाधान. मला एकादशी असते बरं का, पण 3 टाइम खावं लागतं. सोमवार सुद्धा असतो पण 3 टाइम खाऊन. सोपं आहे ते, त्याचं फळ मिळतं. मला माहीत नाही मिळतं नाही. पण इथं म्हटलं या ओळीमध्ये व्रताचरणे कर्कशे. व्रत करणं इतकं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. फार अवघड आहे ते, कर्कश अवघड आहे. व्रताचे अनुष्ठान करणं सोपं आहे का? एकादशी केली म्हणजे काय होतं? काही होत नाही. एकादशी केल्यावर 3 टाइम खायचं, 4 टाइम खायचं, एकादशी करायची. आपली वृत्ती जर भगवंताकडे असेल तर ते एकादशीचं फळ मिळतं. वृत्ती असते का भगवंताकडे आपली? एकादशी दिवशी तरी, सोमवारी तरी आपली दिवसभर वृत्ती कुठं पाहिजे? असते का? दुपारचं जेवण केलं की शब्दाने भिजू घातला का? काय अर्थात आपली जी बुद्धी आहे, आपलं जे मन आहे, आपले जे प्राण आहेत, आपले जे इंद्रिय आहेत, यांना मोठमोठी भगदाड पडलेली असतात. भगदाड. त्यामुळे ते मनही देवाकडे जात नाही. व्रत उपवास करतो आपण, बुद्धी पण देवाकडे जात नाही, इंद्रिय देवाकडे जात नाही. काय का? त्याला मोठमोठी भगदाड पडलेली आहे. करिता जाती भोकसे म्हणजे भगदाडे असं ओवीत म्हटलंय. करिता जाती भोकसे काढितची. आणि म्हणून अशा प्रकारे सगळं खिळखिळ होऊन गेलेलं आहे. त्याला असे भगदाड पडलेले आहेत, भोकसे पडलेले आहेत, खिळखिळ होऊन गेलेलं आहे. आणि म्हणून केल्याशिवाय, त्या पद्धतीने केल्याशिवाय आत्मसुख प्राप्त होत नाही. आत्मसुख इतकं सोपं नाही आहे. त्याच्याकरता मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण हे शुद्ध लागतं. तरच ते फल प्राप्त होतं, आत्मसुख प्राप्त होतं. नुसतं साधना केली तर प्राप्त होत नाही. पण त्याच्याकरता मन, बुद्धी, अंतःकरण वगैरे शुद्ध लागतं. शुद्ध राहण्याकरता शुद्ध आहारही घ्यावा लागतो, शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध बोलणं, शुद्ध ऐकणं, शुद्ध पाहणं. या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा कुठं आत्मसुख प्राप्त होतं. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं की परमार्थ इतका सोपा नाही आहे. तरी पण करत राहा, वाया जाणार नाही. हो, शेण पडलं तर माती घर उठतं. लक्षात. म्हणजे नामस्मरण केलं तर ते वाया जात नाही. लक्षात. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. काय सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. हो, नाम घेता वाया गेला. करा देवाचं भजन करा, नामस्मरण अखंड करत राहा. हाताने काम, मुखाने राम म्हणत राहा, वाया जाणार नाही. अंती जर आपल्या मुखात तेव्हा राम आला, आपलं कल्याण झालं. सुषुम्नेची तोंडे गिळीजे प्राणापाणांचे लोंढे. बोहणीसिचे एवढे भारी जेथ. पण एक लक्षात असू द्या, मुख्य वर्म 24 तास आपण जागे असतो, एक संसार करत राहतो. पण त्या 24 तासामध्ये 1 तास केलेला परमार्थ फलद्रूप होतो आणि 23 तास केलेला संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार
वाया एन झाड हरी वेळ. किती चालशील भराभर तरी 2 पाय बराबर. जसं व्हायचं तसंच. कितीही ओढाताण करा काय उपयोग होत माणसाला, पण ते कळणार नाही. सुषुम्नेची तोंडे गिळीजे. कारण 50 वर्षाचा माझा अनुभव आहे. बुमलून 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 संपलं आयुष्य माझं सगळं. पण लोकाला कळणं शक्य नाही. माझ्या आनंदाकरता मी सांगतो, तुम्हाला कितपत कळत असेल हे तुम्हाला माहिती. सुषुम्नेची या तोंडे गिळीजे प्राणा पानांचे लोंढे. बोहणी येशीची एवढे भारी झेत. आपल्या तोंडाने आपण केलेलं सांगूनही लक्षात ठेवा. खूप सेवा केली, खूप बोंब मारली. अमरावती ते रत्नागिरीपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी सांगण्यात ज्ञानेश्वरी पुढे आहे. 22,000 कीर्तन केले आतापर्यंत. किती लोकांवर परिणाम झाला असेल मला माहीत नाही. आणि मी धंदा म्हणून ते केलं नाही आहे. आजपर्यंत कोणापुढेही कीर्तन करून असे हात पसरलेला नाही आहे, लक्षात ठेवा. सुषुम्नेची या तोंडे गिळीजे प्राणा पानांचे लोंढे. बोहोळी येशीची एवढे भारी झेत. आणि म्हणून योग साधना जी आहे, योग साधना कशा करता करायची असते. योग चित्त वृत्ती निरोधका. योगाने चित्त निरोध होतो, चित्त एकाग्र होतो. आणि म्हणून योग करायचा असतो. काय समाधी सुख प्राप्त करून घ्यायचं. समाधी म्हणजेच काय, चित्त एकाग्र होणं, चित्त एका ठिकाणी राहणं, त्याचंच नाव समाधी, लक्षात ठेवा. काय आणि म्हणून तरी सुद्धा प्रथमतः सुषुम्नेच्या तोंडाने प्राणाचे घोट गिळावे लागतात. प्राण अपानाचे. सुषुम्ना कुठे आहे. ज्यावेळी एक चंद्रनाडी सुरू असते, सूर्यनाडी सुरू असते. तुम्ही तुमच्या केव्हाही घरी गेल्यावर नाकाला हात लावून बघा. तासाने 2-2 तासाने कोणतं एक तरी कुठली तरी एक चालू असते, उजवी किंवा नाक डावी. आणि ज्यावेळी सारखं चालू असते तेव्हा ती सुषुम्ना असते. मग एक चंद्रनाडी नाही, सूर्यनाडी नाही, दोन्ही समान प्रमाणात चालू असते तेव्हा त्याला सुषुम्ना असं म्हणतात. मग ते सुषुम्नेची तोंडे गिळीजे प्राणा पानाचे लोंढे. प्राण आणि अपान याचे घोट घ्यावे लागतात, लक्ष द्यावा. प्राण अपानाचे घोट घेणे ते सोपं नाही आहे. बरं, प्राण अपान या दोन्हीचं बंधन करणं ती साधी सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. ते गिळावे लागतात म्हटलं या ठिकाणी. बोहोनिशीचे एवढे भारी झेत. मग प्राण अपान बंद करून तो वायू जो आहे तो सुषुम्नेमध्ये नेऊन घालावा लागतो. ते इतकं सोपं नाही आहे. ही पहिली भवानी आहे. बोहोनीचं म्हटलं या ठिकाणी. काय बोहोनीची एवढे भारी झेत. म्हणजे आरंभी जर एवढं अवघड आहे तर पुढं माणसं जातच नाही. ते म्हणतात जाऊ द्या, फार अवघड आहे, द्या आपलं बरं आहे, आपलं हेच उठरे चिंतन तो धंदा ते बरं आहे आपलं. पण फार माणसं इकडे पडत नाहीये. म्हणून माऊलीला म्हणावं लागलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा. किती जर बोललं तर उपयोग होत नाही. आता विश्वात्मके देवी तेने